आशू डबा भर आठवणीने आणि फोन पण घे. हो. आई रुपाले, अगं आता सकाळी सकाळी काय झालं तुला? 5,000ची नोकरी लागली आशूला, फक्त 5,000ची. रात्रभर मला झोप नाही. अशा 5,000च्या नोकऱ्या अवलंबून राहिलो तर गाडी घ्यायला 1-1.5 वर्ष जाईल. अगं मग आता एवढे पैसे गोळा करायला वेळ लागणारच ना. तोवर मी काय माहेरीच राहू? आता तुम्ही बघताय तरी, नंतर तुम्हालाच मी ओझं होईल. आणि तेवढ्यात जर आशूचं लग्न झालं तर आशू सासरी जाईल, सासरी पगार देईन. माझं काय, मी इथेच. माझं पण तुझ्यासारखंच होईन ग. काहीतरीच बोलू नकोस. आशूचा आज एकतर पहिला दिवस आहे कामाचा. रडणं बंद कर आधी. आशू तू बस बरं इथं, बस. आई, तिला कोणाची नजर लागणार आहे? 5,000ची नोकरी लागली, 5 लाखाची नाही. लहान वयात ना खूप काय काय करते ती. माझ्या लेकराला कोणाची नजर नको लागायला. अगं आई, आता तुला काय झालं? सारखी सारखी सिरियल पाहून ना तुमच्या डोळ्याची नळकांड झाली. काय झालं की आलं पाणी, काय झालं की आलं पाणी. आमच्या आयुष्याची झाली आहे सिरियल, पण तुझ्या सासरचे काय कमी नाटकं करतात का? बोला, सगळे मलाच बोलत. मी चालले घरी. तायडे, अगं तायडे, मला तुझी काळजी कळते ग. आपण ना लवकरात लवकर पैसे जमा करू आणि भाऊजींसाठी गाडी घेऊ. हा मग ठीक आहे. आई, निघते मी. 1 मिनिट थांब. आज मंगळवार आहे, चांगल्या दिवशी कामाला सुरुवात करतेस. जाता येता वेळ मिळाला तर गणपतीच्या मंदिरात जाऊन पाया पड आणि हे 11 रुपये देते ते पेटीत टाक आणि सगळं चांगलं कर म्हणावं त्याला, सगळ्यांचं. आणि हो, प्रेमीला जर भेटली तर तिला म्हणावं घरी ये. हो, चल निघते मी. 1 मिनिट, डबा विसरलीस ना? घे डबा. आई, तायडे येते ग. काय झालं पम्मीदी? एकटाच असता? झेंडू, आशूला त्या बुटीक मध्ये काम मिळालं हे खूप बरं झालं ना. त्या शुब्बूचं कॉलेज पण समोर आहे. हो, म्हणजे कॉलेज समोर बुटीक. सेम असतं रे. अगं सेम असलं ना तरी भेट होणं अधिक महत्वाचं आहे. एकदा का भेट झाली की मग मैत्री होईल, मैत्री झाली की प्रेम होईल. मग त्या शुब्बूच्या मम्मीच्या नाकावर टिचून दोघांचं लग्न लावून देईन. मग काय काय करते पम्मी बघेल शुब्बूची मम्मी. ड्रायव्हर, काय करतोयस? मॅडम, रस्ता छोटा आहे, गाडी समोर आली. ड्रायव्हर, आता तू मागे गाडी घेऊ नकोस. मंदार, काय झाले बघ रे जरा. हो. एक्सक्यूज मी. OMG, माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट केलंस तू? ओहो, ऍक्सिडेंट काय म्हणताय? साधं खर्चटलंही नाहीये तुमच्या हे गाडीला. बघ, खर्चटला इथे गाडीला. अहो नीट बघा, काही झालं नाहीये तुमच्या गाडीला. पण मग झालं असतं तर? आणि तसंही तू इतरांना शिकवत असतेस ना ग.
मग एक शिकलेला ड्रायव्हर ठेवायचा ना. ओ नीट बोला. कविता, आपली चूक आहे. अहो आई पण आपण नाही त्यांना बोलायचं, आपण त्यांना फक्त सॉरी म्हणायचं. सॉरी. पण आता तुम्ही आमच्या ड्रायव्हरला शिकाऊ म्हणाला. तुमचा ड्रायव्हर आहे शिकलेला? हो तर चला, निदान तुमचा ड्रायव्हर तरी शिकलेला आहे. निदान तुमच्या ड्रायव्हरने तरी थोडा संयम ठेवायला हवा होता, हो ना? नाही, कसं आहे, तो शिकलेला आहे ना, आणि कुठलंही शिक्षण घेताना संयमाची खूप गरज असते. नाही, पण तुम्हाला त्याची कल्पना नसेल, कारण तुमच्याकडे संयमच नाहीये. थोडा जरी संयम बाळगला असतात ना, तर तुम्ही तुमचं शिक्षण अर्धवट सोडलं नसतं. म्हणजे शिक्षण आणि संयम दोन्हींचाही अभाव, हो ना? हे बघ, ऍक्सिडेंट तुझ्या ड्रायव्हरने केलाय, माझ्या ड्रायव्हरने नाही. हे बघा, सॉरी. मंदार अरे चूक माझी आहे, मी माफी मागतो. सॉरी. व्हेरी नाईस. कळलं चूक कोणाची येते. त्यामुळे हे सगळे लेक्चर आहेत ना, ही मला नको देऊ, तुझ्या ड्रायव्हरला दे. एक तर स्वतःची चूक आणि मला सांग, कोण चुकलंय? कारण नसताना एवढा सगळा गोंधळ तुम्ही केला. स्वतःची चुके आणि ती मान्य करा. कविता, कशी मान्य करणार त्या त्यांची चूक? चूक उमगण्यासाठी समज असावी लागते, आणि ती त्यांच्याकडे नाहीच आहे. आई चला, आपल्याला खरेदी करून देवळात पण जायचंय. शुभंकर आपली तिकडे वाट बघत असेल. हो, चल मंदार. आणि पुन्हा अशी घोडचूक करू नकोस. उगीच अशिक्षित लोकांच्या तोंडी लागायचं नसतं मला. झेंडू चल. आठ दिवसाच्या आत नाही ना तुझा माच उतरवला शुब्बूची मम्मी, तर नाव नाही लावणार मी पम्मी. मी काय करेन ना तुला समजणार पण नाही, पण जेव्हा समजेल ना तेव्हा तुला कळेल की मला किती समज येते. झेंडू, हे गणपतीचं मंदिर जवळ आहे का? हो, इथूनही आणि बुटीक पासूनही जवळच आहे. OMG, व्हेरी नाईस, गुड आयडिया. हे बघ, रेफरन्स पिक प्रमाणे याच्यामध्ये सगळे चेंजेस करून ठेव. क्लायंट संध्याकाळी येणार आहे. इज इट क्लिअर? येस. हॅलो, शुभाच फॅशन स्टुडिओ. पम्मी बोलते. ओ पम्मी मॅडम, बोला बोला. ऍक्च्युली ना मला अर्जंट मध्ये एक ड्रेस शिवायचाय. हा, खरं तर मीच आले असते, पण काय आहे ना, मी खूप बिझी आहे, वेळच नाहीये माझ्याकडे. तर तुम्ही गणपतीच्या देवळाकडे कोणाला तरी पाठवाल का? हा ठीक आहे, मी एका मुलाला पाठवते तिकडे. नाही नाही नाही, नाही नको. तुम्ही ना कुठल्या तरी हुशार मुलीला पाठवा. हुशार हा,
म्हणजे जिला ड्रेस कसा शिवायचा ना हे मी सांगेन आणि तसंही जवळच तर आहे देऊळ. ओके, मग मी त्या अश्विनी नवलेला पाठवते. तिने तुमचं ब्लाऊज शिवून दिलं होतं ना ती. व्हेरी नाईस. त्या हुशार मुलीलाच पाठवा हा. आणि भेटही होईल. ओके. अश्विनी, त्या पम्मी मॅडमना भेटून त्यांचं ड्रेसचं मटेरियल घेऊन यायचंय. सो तू जा तिथे. इथे जवळच गणपतीचं मंदिर आहे, तिथेच भेटतील ते तुला. पण मॅडम हे काम ते मी बघते, तू आधी तिथे जाऊन ये. अश्विनी येईपर्यंत सगळी मेजरमेंट्स घेऊन ठेव. हो अश्विनी, निघतो आता. हो. काय करतेय तू? तुला मेजरमेंट्स घ्यायला सांगितले होते मी. ती अश्विनी बघ, येऊन 4 दिवस नाही झाले पण त्या पम्मी सारख्या बाईचं मन जिंकलंय तिने. ए तुम्ही आज बाप्पाच्या साक्षीने शुभू आणि आशूची भेट व्हायलाच पाहिजे आणि तेही नगरकर बाईंच्या समोर. पम्मी दी, नगरकर बाई आल्या. पण OMG, ही आशू कशी नाही आली अजून? आई, अगं उशीर झाला जरा. हो, एक अशिक्षित मांजर आडवं आलं होतं. म्हणजे नंतर सांगते. आधी आपण दर्शन घेऊया. हो आई, तुम्ही व्हा पुढे, मी हार आणि फुलं घेऊन येतो. हो. ही आशू अजून कशी नाही आली? दिवाळीपासून वाद पेटवायचा प्रयत्न करते. आज बॉम्ब फुटलाच पाहिजे. फुटणार. पम्मी दी, आशू आली. हॅलो पम्मी दी, मी पोहोचले देवळात. तू कुठे आहेस? मी ट्रॅफिक मध्ये. आशू, अगं मी येतेच, पण तू तोवर ना बाप्पाचं दर्शन घे. आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे की नाही? अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ पम्मी दी तू. आईने पण पेटीत पैसे टाकायला सांगितलेत. हो हो, देवाची पण तीच इच्छा आहे आणि लक्ष आहेच माझं. हा नाही म्हणजे लक्ष आहेच ना देवाचं. आलेच हा. हो. आत्ता तर भेट होणार.
शुभंकर, ते कानातलं पडलं होतं ना, ती मुलगी बघ. दादा, ही ती मुलगी नाहीये. हो मॅडम, पम्मी ती आली की लगेच मटेरियल घेऊन येते. हो हो, इथेच देवळातच आहे. हो. नक्कीच भेट झाली असणार आशू आणि शुब्बूची, आणि तेही त्या नगरकर बाईंच्या समोर. त्या दोघांना बघून ना बाईंचे डोळे असे पांढरे झाले असतील. पण मला हे सगळं ना माझ्या डोळ्यांनी बघायचं. आलेच आम्ही. अरे शुभंकर, पण तिचं इथे काहीतरी काम असेल ना. तिचे इथे काय काम असणार? पण तू एकदा बघ ना, तीच आहे. चल बघू. कुठे आहे ती? अरे इथेच होती ती. निघूया. हो आई. सगळं छान जुळवून आणलं होतं मी, पण देवा तू माझी साथ दिली नाहीस.
आज आशू आणि शुभूची भेट झालीच नाही. नाही ठीक आहे, पण शपथ घेऊन सांगते, नाही ना त्या नगरकर बाईंसमोर शुभू आणि आशूची भेट घडवून आणली तर नाव नाही लावणार मी पम्मी.